नवरात्री निमित्त श्री गणेश बाल मित्र मंडळाच्या वतीने राजदांडियाचे आयोजन करण्यात आले होते। दांडेकर पूल येथील श्री गणेश बाल मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो। मंडळाने यावर्षी 28व्या वर्षात पदार्पण केले आहे। माजी नगरसेवक शंकर पवार यांनी सपत्नीक या अष्टभुजा मातेची आरती केली। ही अष्टभुजा माता नवसाला पावणारी असून मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांच्यासह सुनील भेगडे, सोनू कांबळे, दत्ता जोरी, बाबा अडागळे, जयदीप यनपुरे, शरद शिंदे आदी कार्यकर्ते देवीची मनोभावे 9 दिवस पूजा करतात। दरवर्षीप्रमाणे श्री गणेश बाल मित्र मंडळ देवीचा कार्यक्रम आज हे 28वं वर्ष आहे। तरी हा 28 वर्षापासून हा कार्यक्रम अतिशय जोरदार आणि चांगल्या रीतीने आमच्या मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कांबळे, सेक्रेटरी सुनीलजी भेगडे, सोनू कांबळे, दत्ता जोरी, सासोडकर, अडागळे, जयदीप यनपुरे, विकास तावरे, हा शरद शिंदे, हा सगळा प्रमुख ग्रुप मिळून अतिशय उत्तम असा पहिल्या दिवशीच्या मिरवणूक आणि हे 9 दिवसाचा जो कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने पार पडतात। दरवर्षी दांड्या आणि इतर सर्व कार्यक्रम ज्या लहान मुलांना शोभन असे कार्यक्रम दांड्याचे आणि इतर बी मंडळाच्या माध्यमातून वह्या वाटप असा चांगला उपक्रम मंडळ राबवत असून दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला सर्व भाविकांना इथल्या प्रसाद वाटपाचा बी कार्यक्रम करतो। असा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने राजाभाऊ कांबळे, सुनील भेगडे यांनी अतिशय उत्तम रीतीने ज्या पद्धतीने आज 28 वर्ष झालं त्यांनी ते हँडलिंग करतायत आणि चांगला असा प्रतिसाद इथं मिळून ह्या परिसरातल्या सर्व आमच्या माता भगिनी, सर्व बंधू यांना चांगला असा इथं उपभोग बघायला मिळतो, चांगल्या पद्धतीने दर्शन भेटतं आणि आमची ज्या देवी खऱ्या अर्थाने नवसाला पावणारी दिवे असे ह्या भागातली बरेचशा नागरिकांना आमच्या देवीचं चमत्कार झाला, म्हणजे तिच्या पदस्पर्शाने त्यांच्या चांगली प्रगती, चांगलं आधार मिळालेला आहे। असं हा आमच्या सर्व परिसरातल्या लोकांना आणि आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना आई मातेच्या चरणी चांगली सेवा करून त्यांचं चांगलं व्हावं, चांगल्या मार्गाने चांगल्या परिस्थितीने त्यांचं पुढचा उदाहरणीय व्हावा की जेणेकरून पुढच्या भावी काळात त्यांना सर्वांना, त्यांच्या मुला बाळांना, त्यांच्या घरच्यांना आणि माझ्या परिसरातल्या लोकांना आणि वस्तीतल्या लोकांना चांगला आशीर्वाद देऊन तिचं संरक्षण करावं हेच मातेचरणी प्रार्थना करतो। मंडळाच्या वतीने देवीसाठी LED लाईटचे मंदिर बनवण्यात आले आहे। प्रज्वलित ज्योतीलाच मातेचे जागृत स्थान मानत असंख्य भाविक मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करत आहेत। जागृत देवी म्हणून मातेच्या दर्शनासाठी हजारो भक्तगण येतात। देवीचे मनोहारी रूप आणि मंडळ परिसरातील मंगलदायी वातावरण यामुळे भक्तीचा सात्विक आनंद भाविकांना अनुभवता येतो। नवरात्रोत्सवामध्ये मंदिर परिसरात भजन, कीर्तन अशा धार्मिक उपासनेबरोबरच रंगणारा राजदांडिया वैशिष्ट्यपूर्ण आहे। घटस्थापनेपासून हा भक्तीचा मेळा सुरू होतो। सकाळी 9 ते 11 या वेळेत देवीचा पाठ, सायंकाळी 6 ते 6:30 या वेळेत आरती आणि रात्री 8 ते 10:30 पर्यंत गरबा हे या उत्सवाचे आकर्षण असते।